शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. साधूचं मरण साधूचं चरित्र सांगून जात असतं. त्यांचं मरण उत्तम रीतीनं येतं. माणसाने मरावं तर उत्तम रीतीनं मरावं, चांगल्या पद्धतीनं मरावं. देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि मेला, किती सुंदर. हातामध्ये ज्ञानेश्वरी आणि पसायदान म्हणता म्हणताच मेला, किती छान. माणसाच्या मरणाचा विचार करताना माणसाची दोनच मरण प्रशस्त मानली आहेत. दोनच मरण चांगली. एक देवाचं नाव घेताना मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करताना मरावं. संपलं. दोनच चांगली मरण. मरणाचा विचार केला तर दोनच मरण उत्तम. देवाचं नाव घेत घेत मरावं, उत्तम मरण. देशाचं रक्षण करताना मरावं, उत्तम मरण. मी थोडं पुढे बोलू मी आपल्याला. एकतर देवाचं नाव घेताना मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करताना मरावं. जर या दोन पद्धतीनं मरता येत नसेल तर मरणाच्या भानगडीत पडू नये. जाऊच नका त्याच्या वाट्याला. दोनच पद्धतीचं मरण चांगलं आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची,